नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम। मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय रमाला फोन करतो आणि विचारतो की अगं रमा, तू आज ती सोयाबीनची भाजी केली होती, मस्त झाली होती, कशी बनवली होती? तेव्हा रमा म्हणते की काही नाही ओ, सोयाबीन अगोदर मिक्सरमधून काढले आणि नंतर पेज बनवली। तर अक्षय म्हणतो की ठीक आहे, खरंच खूप मस्त झाली होती, एवढंच सांगायचं होतं, बाकी घरी? तर रमा म्हणते की काही नाही, छान चालू आहे सगळं, पण जरा फक्त आज मयुरी ताई आहे ना, ह्या जरा। तेव्हा रमाला मयुरी जे बोललेली असते की अगं मी तुला जे बोलते तू लगेच अक्षयला जाऊन सांगेन आणि अक्षय माझ्याशी येऊन भांडायचा। एकतर अगोदरच अक्षयला बायकोला बोललेले कोणी सहन होत नाही, सर्व शब्द आठवतात आणि रमा ही बोलायची बंद होते। तर अक्षय विचारतो की अगं काय मयुरी ताईचं काय, आणि लवकर सांग की मला काम सुद्धा आहेत। आणि तेवढ्यात मयुरी दरवाजात येते। अक्षय म्हणत असतो की अगं रमा, काही नसेल तर फोन ठेवू का, मला सुद्धा काम आहेत। तेव्हा रमा म्हणते की हो, तुम्ही काम करा अगोदर, आपण नंतर बोलूयात। तेव्हा अक्षय विचारतो की आर्था काय करते, कशी आहे? तेव्हा रमा म्हणते की काही नाही, पोटोपास झाला, आता झोपली ती। तेव्हा अक्षय म्हणतो की ती रडायला लागल्यानंतर तू फोन लावून दे, मी तिच्याशी बोलतो। रमा म्हणते की अच्छा बरं। आणि तेवढ्यात मयुरी हे सर्व ऐकून लगेच रमाजवळ येते। तेव्हा रमाचे लक्ष मयुरीकडे जाते आणि ती फोन ठेवते। तेव्हा रमा म्हणते की अहो मयुरी ताई बसा ना। तर मयुरी म्हणते की नाही अगं, येथून पास होत होते, मग असे वाटले की अर्थाला बघूयात, म्हणून मयुरी रमाजवळ बसते आणि तू अक्षयशी बोलत होती का असे विचारते। तर आणि काय म्हणतो असे सुद्धा विचारते। तर रमा म्हणते की काही नाही अहो, सहज केला होता। तेव्हा मयुरी म्हणते की अगं रमा, तुला तर अक्षयने विचारले असेल काय करतेस, जेवली का, कशी आहेस? तेव्हा रमा म्हणते की विचारले तसे आणि अर्थाचे विचारत होते। तर मयुरी म्हणते की हो का, अरे वा मस्तच। पण रमा हे बघ, नवरे असतात ना ते असेच असतात, एकदा की बाळ झाले की फक्त बाळाकडे लक्ष आणि बायकोकडे निव्वळ दुर्लक्ष। तेव्हा रमा थोडी नाराज होते। तर मयुरी म्हणते की आवरून घे तुझे, आणि अर्थ उठल्यानंतर मी येते अर्थाबरोबर खेळण्यासाठी। आणि मयुरी बाहेर येते। तर मयुरी म्हणते मनात म्हणते की रमा, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळी मी बघितलेली आहेत। अक्षयने कितीही तू विचारले म्हटली, परंतु अक्षयने तुझ्याबद्दल काही विचारले नाही, हे मी ओळखले। मग अशीच तुझ्या मनात मध्ये मी इनसिक्युरिटी तयार करणार, तू फक्त बघतच राहा। त्यानंतर अक्षय हा रूम मध्ये असतो आणि काही त्याचे काम सुरू असते। तर रमा त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि विचारते की आज खूपच काम आहेत का? तर अक्षय म्हणतो की हो, जास्तच आहे। आणि हे काय, अर्थाची धमल कशी आहे, तिने आज त्रास तर नाही दिला ना? तर रमा म्हणते की नाही हो, खेळत होती ती छान, आणि किती वाजेपर्यंत तुमचे हे काम पूर्ण होईल? तेव्हा अक्षय म्हणतो की बराच वेळ लागणार आहे, खूपच काम पेंडिंग आहे। तेव्हा रमा म्हणते की अहो, मी काय म्हणते की सकाळी उठून हे काम नाही करता येणार का? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं नाही, मला आताच करावे लागेल, कारण फाईल सकाळी सबमिट करायची। तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे, जाते मी, त्रास नाही देत तुम्हाला। आणि अक्षय म्हणतो की रमा, अर्थाला घेऊन ये 2 मिनिट, मी तिचे जरा लाड करतो, मग फ्रेश होईल। तेव्हा रमा ही अक्षय जवळ अर्थाला देते। तर अक्षय म्हणतो की काय झाले बाळाला? तर लगेच तो मस्त असे पापे घेतो, परंतु अक्षयची दाढी मात्र टोचल्यामुळे अर्था रडायला लागते। तेव्हा अक्षय पुन्हा रमाजवळ अर्थाला देतो। तेव्हा रमा ही अर्थाला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि अक्षयला म्हणते की अहो 2 मिनिट तुम्ही बाहेर काम करण्यासाठी बसता का, कारण ही आता इथे रडेल आणि रडून रडून झोपेल, तुम्हाला डिस्टर्ब होईल। तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे, मी बाहेर बसतो, तुम्हाला माझा त्रास नाही होणार। तेव्हा अक्षय बाहेर गेल्यानंतर रमा ही अर्थाला व्यवस्थित ठेवते आणि अर्था मात्र रडत असते। तर रमा तिला बेडवर ठेवते आणि मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते, दूध तुला भूक लागली असेल म्हणून ती सर्व बाजूने पिलो लावते आणि बाहेर दूध आणण्यासाठी किचनमध्ये येते। तेवढ्यात अभि इकडे दारू पिऊन घरी आलेला असतो आणि त्याच्या कानावर अर्थाचा आवाज त्याला ऐकू येतो, म्हणून तो लगेच आपले कान बंद करतो। तेव्हा अक्षय बाहेर काम करत असतो। तर अभि त्याच्याजवळ येतो आणि अरे वा, आज तर बाहेर तू एकटाच, कुठे अर्था? तर अक्षयला राग येतो। अक्षय म्हणतो की अर्था आतमध्ये आहे, मी इथे काम करतो। तेव्हा अभि नशेमध्ये म्हणतो की झाले का, नवलाईचे 9 दिवसाचे नखरे करून झालेत का? तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे नेमकं काय? तर अभि म्हणतो की म्हणजे वाघाची पंजी, काही दिवस तुझे चांगला बाप होण्याची सोंग ढोंग होती, झाली का मग हाऊस फिटली का? तेव्हा अक्षय म्हणतो की अभ्या हे बघ, मी इथे काम करतो, बाकी कोणी नाही, पण मला तर कंपनीकडे लक्ष द्यावेच लागेल। तेव्हा अभि म्हणतो की हो बरोबर आहे, आणि आम्ही ऑफिसमध्ये जात होतो तेव्हा जिम्माच खेळण्यासाठी जात होतो। तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ, आता तू तिकडे जाऊन काय करायचं ते मला माहिती नाही, परंतु आता तू दारू पिला, त्यामुळे या अवस्थेत मला तुझ्याशी नाही बोलायचे, मी आता खूप कामात आहे, मला खूप टेन्शन सुद्धा आहे, तू आता दारू पिलेला आहे, तुझी दारू उतरल्यानंतर आपण तू जेव्हा शुद्धीत असतील तेव्हा बोलूयात। तेव्हा अभि म्हणतो की बरोबरच आहे, आता तर तू टाळशील, कारण काही दिवस आमची अर्था आता देशील सोडून,
तेव्हा मात्र अभि आपल्या रूममध्ये जायला निघतो, परंतु समोर किचनमध्ये त्याला रमा ही दिसते आणि अक्षय तर बाहेर काम करतो. म्हणजे अर्था एकटीच रूममध्ये आहे या गोष्टीचा फायदा घेऊन तो लगेच रूममध्ये येतो. अर्था मात्र रडत असते तर अभि तिच्याजवळ येतो आणि अर्थाला एकटे टाकले आणि कुणीच अर्थाजवळ नाही का म्हणून, काय अर्थ बाळा आज हे कसे झाले आणि तुझा बाबा आहे ना तो तुझ्याकडे लक्ष देईल की बोल तुला काय झाले ते, आणि भूक लागली तुला म्हणून समोर त्याला दुधाची बॉटल दिसते परंतु ती रिकामी असते. तर अभि म्हणतो की हे काय, तुझी दुधाची बॉटल सुद्धा रिकामीच आहे आणि बघ अर्थात तुला सुद्धा किती वाईट टाकले, तुला सुद्धा लक्ष देण्यासाठी कोणी नाही. कसे लक्ष देतील, का लक्ष देतील, तू माझी मुलगी आहे, मी तुझे दुःख समजू शकतो, तुझी आई गेली, माझी बायको गेली आणि हे बघ कसे आपल्याला या जगाने कसे वाईट टाकले, परंतु मी माझे दुःख विसरलो कारण माझ्याकडे औषध आहे विसरण्याचं. तुला हवं आहे का, चल आपण दोघे घेऊयात दुःख विसरण्याचे औषध. म्हणून जी अर्थाची दुधाची बॉटल असतो ती घेतो आणि झाकण काढून आणि ती बॉटल घेऊन दुधाची असो किंवा दारूची ती रिकामी होता कामा नये म्हणून आपल्या खिशातून दारूची बॉटल काढतो आणि हे बघ अर्था तुझी आई गेली, माझी बायको गेली, टेन्शन दोघांना आहे, चल मग दोघे थोडी थोडी घेऊ म्हणून अर्थाच्या त्या दुधाच्या बॉटलमध्ये तो दारू होतो आणि दो घोट जिंदगी के असे बोलून तो ओतच असतो. तेवढ्यात रमा दरवाजा उघडते आणि ते सर्व बघते आणि जोरात रागाने ती अभिवर ओरडते आणि हातातून ती बॉटल हिसकावून घेऊन सनकनी अशी अभिच्या एक कानामागे देते. तेव्हा अभिच्या हातातील ती जी दुधाची बॉटल असते ती खाली पडते. रमा रागाने म्हणते की काय करता हे सर्व, ती अर्थाला उचलून घेते आणि अभिला म्हणते की अक्कल आहे का तुम्हाला, तर अभि तिच्यावर ओरडतो माझी अक्कल काढणारी तू कोण ग. रमा रागाने म्हणते की मूर्खपणा बाद झाला तुमचा, तर अभि म्हणतो की मूर्खपणा मी नाही तुम्ही करता, माझ्यावर तुझे हात उचलण्याची हिंमतच कशी झाली असे रमाला रागावून विचारतो. तेवढ्यात अक्षय त्या आवाजाने धावत येतो आणि अभिला धरून विचारतो की काय झाले, तर रमा म्हणते की अर्थाच्या दुधाच्या बॉटलमध्ये अभिदादांनी दारू ओतली. तेव्हा अक्षयला सुद्धा अभिचा खूप राग येतो आणि रागाने म्हणतो की अभय हे सर्व काय चालले तुझे. तेव्हा अभि म्हणतो की मला तुम्ही सांगायचे नाही की काय करायचे ते, माझं बाळ आहे माझ्याकडे द्या. रमा म्हणत असते की नाही देणार, तर अभि रागाने अक्षयला झिडकारून रमाकडून बाळ घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अक्षय सनकन एक पुन्हा अभिच्या कानामागे देतो. अक्षय रागाने म्हणतो की हे तुझे जे काही चालू आहे ते आम्ही खपून घेईन असे तुला वाटत असेल परंतु कदाचित नाही. तेव्हा अभि जोराने ओरडतो की मी काय करायचे ते तुम्ही मला नाही सांगायचे, सतत उपदेश देत असतात की मी चुकीचं आहे, मी मूर्ख आहे, डोक्याला शॉट देत असतात, मी माझ्या मनाचा राजा आहे आणि दारूची ती बॉटलीचं झाकण उघडून आणखीन दारू पितो आणि मला हवं ते मी करू शकतो असे स्पष्टपणे उत्तर देतो. तुम्ही मला सांगायचे नाही की मी काय करायचे ते. तेव्हा अक्षय अभिच्या हाताला धरतो आणि त्याला धरून घराच्या बाहेर काढून देतो. चालतं हो घरातून, तू बाप म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीस, जोपर्यंत तू स्वतःला सावरत नाही तोपर्यंत अर्थाजवळच काय पण या घरात सुद्धा तू येण्याची काही गरज नाही, त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून तू निघ. आणि लगेच अक्षय दरवाजा लावून घेतो. अभिला मात्र आणखीन राग येतो आणि रागाने तो आणखीन दारू पितो. त्यानंतर लगेच पार्वती आजी आणि घरातील सर्वजण आलेले असतात. तर अक्षयला विचारत असते की अरे स्वतःचा भाऊ आहे, तुम्ही त्याला घराच्या बाहेर का काढले, तो असा वागला म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की हो काढले, पण तो जो काही वागला तो चुकीचे वागला, हे मी तुला अगोदर सुद्धा सांगितले होते, तरी सुद्धा तू त्याचीच बाजू घेते. तेव्हा आजी म्हणते की अरे अक्षय मी त्याची बाजू नाही घेत, पण बाहेर काढणे हाच पर्याय होता का, बाहेर जाऊन तो दारूच्या आणखीन आहारी जाईल, आयुष्याची तो नासाडी करून घेईल आणि दारूच्या नशेत जीवाचे काही बरे वाईट केले तर मग कोण जबाबदार असेल त्याला. तेव्हा सीमा सुद्धा म्हणते की अक्षय मला आईंचे म्हणणे पटते. तेव्हा रमाकांत काकांना राग येतो आणि तो लगेच सीमाला म्हणतो की मग अभिचे असे सर्वांना पटते का, त्याने असे करायला नको होते आणि मग तुम्ही अक्षयला का दोष देता. मला जरा सुद्धा काही वाटत नाही की अक्षयने जे काही केले ते अगदी योग्य केलेले आहे. आता मला अभिषेकची बाप म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते. तेव्हा सीमा म्हणते की भाऊजी, तर काका म्हणतात की काय भाऊजी, कारण येथे राहून त्याने अर्थाचे जर असेच हाल केले तर ते आपल्याला बघवले असते का. तर पार्वतीजी रागाने म्हणते की रमाकांत अरे डोकं फिरलं की काय तुझं, पोटच्या मुलाला तू असे वाऱ्यावर सोडतो का. तेव्हा सीमा म्हणते की भाऊजी तुम्ही शांत व्हा, आरती गेल्याचे आपल्याला सर्वांना दुःख आहे, पण जास्त धक्का आपल्या अभिला बसला की नाही, त्याची बायको गेली, त्याला खरंच खूप त्रास होतो, अभि सुद्धा आपलाच आहे, आपली माणसं जर चुकली भरकटली तर आपणच त्यांना मार्ग दाखवायचा असतो. तेव्हा आजी अक्षयला म्हणते की अरे अक्षय जिथे कुठे अभि असेल तू त्याला घेऊन ये आणि मी त्याच्याशी बोलेल. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही मी नाही जाणार. तर आजी म्हणते की अक्षय तू मला नाही म्हणतोस,
तेव्हा अक्षय म्हणतो की हो मी नाही जाणार आणि तेवढ्यात शशिकांत आतमध्ये येतो आणि इकडे तुम्ही सर्वजण गप्पा ठोकत बसला तिकडे अभिषेकची हालत बघितली की तुम्ही काय झाली ती स्वतःच्या पायावर सुद्धा त्याला उभे राहता येत नाही मी कसे तरी त्याला त्या झोपाळ्यावर झोपून आलो नेमकं झाले काय तेव्हा आजी म्हणते की शशिकांत अभिषेक अर्थाला दारू पाजणार होता म्हणून अक्षयने त्याला घराबाहेर काढले तेव्हा अक्षय म्हणतो की तेवढेच नाही परंतु त्याची स्वतः दारू पिण्याची लिमिट सुद्धा खूपच वाढली प्रचंड दारू पितो वाटेल ते बोलतो काही बरचळतो काही बोलतो तेव्हा शशिकांत म्हणतो की वा वा म्हणजे त्याला घरातून बाहेर काढून मुलीपासून लांब करून तो दारू सोडेल असे तुला वाटते का तेव्हा अक्षय म्हणतो की मग मी काय करायला हवे होते जे घडत होते ते घडून द्यायला हवे होते का तेव्हा शशिकांत म्हणतो की त्याची काळजी घे त्याला वारेवर सोडून नाही जमणार तेव्हा अक्षय म्हणतो की आपल्याकडे एकच पर्याय आहे ठीक आहे मी त्याला घेऊन येतो मग आपण त्याला रियाप मध्ये ठेवूया तर शशिकांत म्हणतो की हा रियाप मध्ये तो ऐकेल असे तुला वाटेल त्याला त्याच्या मुलीपासून लांब करतो तेव्हा मात्र पार्वती आजी खूप चिडते की तुम्ही दोघे जण असे का भांडता कोणीतरी जा आणि अभिला घेऊन या तेव्हा शशिकांत म्हणतो की आई मी जातो तो माझे सर्व काही ऐकेल तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बापरे म्हणजे तुम्ही स्वतःच इतकी पिता तुम्ही सुद्धा पिण्यासाठी त्याच्याबरोबर बसाल तेव्हा सीमा अक्षयवर ओरडते तर अक्षय म्हणतो की का आपण तर सर्वांनी यांना दारू पिल्यानंतर यांचे प्रताप तर पाहिले तेव्हा आजी म्हणते की अरे अक्षय ते तुझे वडील आहेत अक्षय म्हणतो की हो माहिती आहे ना मी फक्त फॅक्ट सांगतो तर शशिकांत म्हणतो की हो तुला काही माहिती नाही मी त्याच्यासारखी एवढी पीत नाही मी शुद्धीत असतो मला कळते काय चालले नाही ते आणि आईला म्हणजे पार्वती आजीला म्हणतो की मी जातो आणि त्याला घेऊन येतो तर शशिकांतला आजी म्हणते की जा रे बाबा लवकर अभिला घेऊन ये नाहीतर तो काहीतरी करून बसेल मला खरंच भीती वाटते तेव्हा शशिकांत म्हणतो की आई तू काही काळजी करू नकोस मी शशिकांतला अशा ठिकाणी घेऊन जातो की तो दारूला स्पर्श सुद्धा करणार नाही 2-3 दिवस जरा शांत बसेल आणि ताळ्यावर आल्यानंतर तो ठरवेल की स्वतःचे काय करायचे ते बरे करायचे की वाईट करायचे आणि मी जातो असे बोलून शशिकांत बाहेर निघून जातो तेव्हा अभि मात्र इकडे चोपाळ्यात बसलेला असतो आणि बरजळत असतो की मी चुका केल्या मला शिक्षा कायम अशी तेवढ्यात शशिकांत त्याच्याजवळ येतो शशिकांत म्हणतो की ए बाळा अभि तर अभि लगेच उठून बसतो आणि काका मी इतके का चुकलो मलाच का शिक्षा तेव्हा शशिकांत म्हणतो की शांत हो अभि जे काही झाले ते मला कळले आणि ते तुझ्या बाबतीत झालेली चुकीची आहे पण लक्षात ठेव अभि की प्रत्येकाची वेळ येते तुला सुद्धा तुझी वेळ येईल त्यामुळे तुला त्याचा बदला घ्यायचा आणि तो अभिला जवळ घेतो आणि शशिकांत अभिला म्हणतो की चल मी तुला अशा ठिकाणी घेऊन जातो की तुझं सर्व काही दुःख तू विसरून जाशील त्यानंतर इकडे रमाला सुद्धा खूप वाईट वाटते आणि ती सर्वांसमोर म्हणते की खरंच मला सुद्धा अभिदादावर हात उचलावा असे वाटत नव्हते परंतु ते अर्थासोबत जे काही वागले त्यामुळे मला ते सहन नाही झाले तेव्हा आनंद म्हणतो की अगं रमा तू काय इतकी स्वतःला कोसते आणि तू काही चुकीचे कृत्य केलेले नाही प्रत्येक माणसाच्या सहनशीलतेची एक लिमिट असते आणि ती जर कोणी क्रॉस केली तर तो माणूस तसंच वागतो तूच काय ग तुझ्या जागी मी सुद्धा असतो तर मी सुद्धा तेच केले असते एकतर गेल्या काही दिवसापासून अभि जे काही वागतो ते मला सुद्धा नाही आवडत सहन होत नाही तेव्हा जाणीव म्हणते की अगं रमा तू जे काही केले ते अर्थासाठीच केले अगं तुझ्या जागी कुठलीही आई असती तर तिने सुद्धा हेच केले असते आणि पारच्या बाबतीत जर कोणी असे केले असते तर मी सुद्धा हेच केले असते असेच रिॲक्ट केले असते तेव्हा रमा रडत म्हणते की अभिदादांनी जर याच गोष्टीचा राग आपल्या मनात ठेवला आणि जर अर्थाला काही केले तर अक्षय म्हणतो की काही करणार नाही तो तेव्हा जाणीव म्हणते की अरे सिरियसली अक्षय इतके सगळे करून सुद्धा तुला असेच वाटते की अभि अर्थाला काहीच करू शकत नाही का कुठला बाप असा स्वतःच्या बाळाला दारू पाजतो ते सांग ना किती व्हायबल आहे हे सर्व तर अक्षय म्हणतो की हो अभिदादा जर चुकलाच परंतु आपण आहेत ना अर्थाची काळजी घेण्यासाठी आणि आपण कसे काय त्याला हे सर्व करून देऊ तेव्हा रमा डोक्याला हात लावून म्हणते की खरंच मी जर आज वेळेवर पोहोचले नसते तर अभिदादांनी काय तर अक्षय म्हणतो की अगं रमा जरा शांत हो आभेची दारू उतरल्यानंतर त्याचे डोके ठिकाण्यावर येईलच म्हणून सर्वांना अभिचे खूप टेन्शन येते आणि हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये रमा रूम मध्ये येते आणि अर्था हे बघ मी काय असे तिला म्हणण्याचा प्रयत्न करते परंतु अर्था मात्र बेडवर नसते तेव्हा रमा धावतच येते आणि खूप घाबरून ती अक्षयला म्हणते की आओ अर्था आतमध्ये नाही अभिदादांनी पुन्हा काही केले तर नसेल ना मनात राग ठेवून तेव्हा अक्षयला सुद्धा खूप काळजी वाटते आणि अक्षय रमा दोघे खूप घाबरतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद.